बस खा मटणं खात बस. आता किती दिवस मटणं खाती आहे मला बघायचंच आहे. आणि मटण सुद्धा किती दिवस पुरतंय बघतोच मी आता. काय वाटतंय त्यांना की एक दिवस खाल्लं म्हणजे झालं का? नाही. आम्हाला बोलू वाटलं नाही, बोलवलं नाही, राहू द्या, बोलू द्या, जाऊ द्या. आता तीनदा विषय काढून काय फायदा नाही. दोस्तानो आम्ही पेरून घेतलंय, त्याला ओपं सुद्धा वाढायला माणूस नाही बघा कोण. लय अपघात झाली बघा राव. बघा काल पेरून घेतलंय कसं बस तरी. बाजरी पेरली आहे, हंगाम जवळ आलता, एक तुकडं पेरले, अजून दुसरं तुकडं पेरायची आहे ती. ही डोक्याला लय मला टेन्शन आले बघा. ही सासू सासऱ्यानं मुद्दाम तसं केले आणि मेहुण्यानं. जर सासू सासऱ्यानं मेहुण्यानं जर मला बोकडाच्या कार्यक्रमाला बोलवलं असतं तरी माझं डोकं सटकलं नसतं. त्यांनी काय केले माहिती आहे का? मुद्दाम माझं डोकं खवळून टाकले. अहो कुठलाही माणूस असतो लेकी बरोबर जावायला सांगत असतो, पण जावायला सुद्धा सांगितलं नाही म्हणजे मला किंमत दिली नाही. आता कसं असतं माहिती आहे का? जावायला जर किंमत दिली नाही तर आता लेकीला तिने कशी किंमत दिली? आता लेख इथं नांदणार आहे ना. आता बघू की आता या शर्यतीत मी जिंकतोय का ती जिंकते बघूच आता. आणि मी घरी कसलंच घेणार नाही. आता मी घरी उभा सुद्धा राहू देणार नाही. सासू असू दे, सासरा असू दे, मेहुणा असू दे, ना बायको असू दे. आता अजिबात कुणाला सुद्धा जागा नाही. पोरं आणि मी समर्थ आहे सगळं व्यवस्थित हँडल करायला. आता त्यांना अजिबात जागा नाही. कारण का? ती आता इथनं जाताना तोंड वाकड करून गेली. ती आता मोकळ्या हातानं किंवा मोकळं इकडे यायला त्यांना जागाच नाही. त्यांनी मला जेवायला जर बोलवलं असतं ना मग त्यांना जागा होती. आता त्याला जागा नाही, बिलकुल जागा नाही, बिलकुल. त्याला काय वाटतं, हे मी जर जावायला बोलवलं ना तर जावाय का वस्तू येडाय जावाय आणि जावायला काय कळतं म्हणून त्यानं मला काय केलं, लिंबू टिंबू समजलं. आणि फक्त प्रत्येक वेळी ती काय करतं, लिकीलाच हाटाकतं आणि जावायला बोलवत नाही. पण आता मी सुद्धा पक्का निर्णय घेतलाय. त्यांच्या प्रत्येक शब्दाकडे आणि त्यांच्या प्रत्येक बोलण्याकडं मी लक्ष ठेवलंय. त्यांनी त्यांचं कर्तव्य पार केलेलं नाही आणि मला त्यांनी न सांगून सगळ्यात मोठी चूक केली. आता ह्या चुकीला माफी नाही. ही कदापि मी सहन करणार नाही. त्यांना माहीत असेल की ही काय म्हणत नाही, ही शांत असते, ह्याला काय कळतं, आम्हीच कारभारी आहे. अहो घर बांधताना सुद्धा ह्या सासू सासऱ्यानं थोडा सुद्धा विचार केला नाही. हिथं आम्हाला एवढं अडवत होती, फोन केला आम्ही तर समजून सुद्धा सांगितलं नाही. म्हणजे खरी गोम हे मेहुणी या आणि सासू सासरी यातच गोम आहे. कारण का तिने लेकीला समजून सांगितलं असतं तर लेक शांत झाली असती. आता तुम्हाला सांगतो ती सासरी म्हणजे माहेरला गेली तर मुलूकभर काम करते. सगळं घरचं स्वयंपाक धुणं पानं सगळं ततलं करत बसले आणि हिथं तांब्या सुद्धा उचलून दिला नाही. म्हणजे तत काम करते म्हणजे ही खरी फूस कुणाची? किती वेळा फसवायचं? तुम्ही लिकीला पांघरून घेताय पण तुमच्या लिकीचं आता आयुष्य बरबाद होणार आहे. कळलं का? तुम्ही असं समजू नका की काय नाही निवांत आहे, पण तुमच्या लेकीचं आता आयुष्य बरबाद झालेलं आहे आणि आता काहीही फायदा नाही. कारण का मी माझ्या निर्णयावर आता ठाम झालेलो आहे. मी आता एखादा मंत्री आला कोण जरी आला तर मी कुणाचं सुद्धा ऐकणार नाही. मी आता शेवटचा टोकाचा निर्णय घेतला म्हणजे घेतला. आता ह्याच्यात बदल नाही. नो चेंज इन माय माइंड्स. आता कोणत्याही प्रकारे मनामध्ये बदल होणार नाही. एकदा निर्णय केला म्हणजे तो पक्का झाला. कारण काय ह्यांचं सगळं रंग आता आम्हाला दाखवले त्यांनी. प्रत्येक वेळेला वरचं पत्र बांधायला आडवं, इथलं घर बांधायला आडवं,
बाथरूम बांधायला आडवं, म्हणजे प्रत्येक कामात ती आडवी आहेत. आणि ह्याला पाठीमागून फूस ही तिच्या आई वडिलांची होती म्हणून इतकंपर्यंत ड्युरिंग करते. पण आता तिचा विषय खलास संपलेला आहे. त्यामुळे आता मी कोणाचं सुद्धा ऐकणार नाही. आता दोस्तानो बघा, दिवस मावळत आलाय. आता मला सुद्धा दूध काढायची आहे ती. पण आता बोकड खाल्ल्यानंतर मात्र उद्या घराची वाट धरायची नाही, बिलकुल धरायची नाही. आणि जर इथं आले दिसली तर बॅग एक किड आणि तू एक किड होशील. आता तुझं नाटकं बंद. आता कोण सुद्धा तुझं खपवून घेणार नाही, लक्षात ठेव.